नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया काही महत्त्वाच्या बातम्या। महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकमेकांशी सुसंवाद आणि संबंध राखले पाहिजेत। जेव्हा ॲक्शन होते तेव्हा रिॲक्शन होते। महायुतीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी परस्पर संबंध जपत महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे आणि दुर्दैवी वक्तव्य करणं हे अपेक्षित नाही, असं वक्तव्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केलंय। प्रत्येकाचा शेवटी सन्मान असतो। ज्या पद्धतीची वक्तव्य मध्यंतरी करण्यात आली त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्यात। या संदर्भात योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही ते म्हणाले। महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व लोकांनी एकमेकाचा सन्मान राखून महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे। काही दुर्दैवी वक्तव्य कुठल्याकडून होणे हे अपेक्षित नाही आहे आणि प्रत्येकाचा शेवटी एक सन्मान असतो। या पद्धतीचं वक्तव्य मध्यंतरीच्या कालखंडात करण्यात आलं त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहे। मला असं वाटतं की आता या संदर्भामध्ये योग्य निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील। पार्थ पवार यांना मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती आहे। या संदर्भामध्ये मी कुठलेही वक्तव्य करणं मला उचित वाटत नाही। त्या संदर्भात मला माहिती नाही, त्यामुळे त्या संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करणं योग्य वाटतं। गणेश नाईक यांच्याकडनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला ठरवून लक्ष केलं जात आहे का? असं आहे की प्रत्येक पक्षाची स्पर्धा थोड्याफार प्रमाणात असते, परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये ज्या पद्धतीचे वक्तव्य मध्यंतरीच्या कालखंडात करण्यात आले ते मन दुखावणारे होते। शेवटी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी ज्या पद्धतीने उठाव केला आणि ज्या पद्धतीने महायुतीला भक्कम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला त्याचा भान प्रत्येकाने ठेवणं आवश्यक। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात येणार आहे। त्यावेळी या प्रकरणावरून सरकारला जाब विचारला जाईल की क्लीन चिट कशी देण्यात आली। एवढ्या मोठ्या व्यवहारात सामान्य व्यक्ती व्यवहार करू शकत नाही। मोठ्या लोकांच्या आशीर्वादाशिवाय असा प्रकार घडू शकत नाही। जो भाजपसोबत आहे तो स्वच्छ आहे। त्यांनी कितीही मोठा घोटाळा केला तरी त्याला शिक्षा होत नाही, अशी भावना आता निर्माण झाले, असं वडेट्टीवार म्हणालेत। अजित पवार ब्लॅक बॉक्स प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केलंय। या प्रकरणात घातपाताचा संशय उपस्थित झालाय। अपघात झाला की काही वेगळा प्रकार घडलाय याबाबत महाराष्ट्रात आणि देशात चर्चा झाली। हा केवळ अपघात वाटत नाही, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेत। काही बाबी संशयास्पद असल्याचं दिसून येते, असं वडेट्टीवार म्हणाले। व्यवहार करू शकत नाही, त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। हो, त्याच्यावर स्वाक्षरी नव्हती। मीडिया कंपनीने हा संपूर्ण व्यवहार केला। राजकीय मार्ग मोकळा करण्यासाठी तर हा प्रयत्न नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जातो। बघा, जो भाजपबरोबर आहे तो स्वच्छ आहे। त्यांनी कितीही मोठा गुन्हा केला असेल त्याला कुठलीही सजा होणार नाही, हे आता असल्या होणाऱ्या अनेक घटनांवरूनही सिद्ध झाले आहे। अजित पवार यांचा जो अपघात झाला त्यातला ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती आहे। रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी शंका उपस्थित केली असं ते म्हटले। नाही, यामध्ये तर आहेच नक्की। घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली। अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही, अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही, याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला आहे। भाऊ, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जातं राष्ट्रपतीचं, एक महिला म्हणून त्यांना ही नेतृत्व येतं, कशा प्रकारे बघतात? हा नाही, तो पक्षाचा निर्णय आहे। कोणाला अध्यक्ष नेमावा, कोणाला काय करावं त्या पक्षाचा निर्णय आहे। आम्हाला आनंद आहे की महिला म्हणून त्या एखाद्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा। गणेश नाईक यांची तक्रार जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे। ते वारंवार टीका करतात एकनाथ शिंदे यांच्यावर। ती सगळी नुरा कुस्ती आहे, त्यामध्ये फार काही वास्तविकता आहे, सत्य आहे असं समजण्याचं काही कारण नाही। पण एकनाथ शिंदेवर भाजपा काही शिलेदार तयार करताय त्यांना अडचणीत आणण्यासाठी, हा एक त्यातून मला या सगळ्या घटनावरून मला दिसत आहे।
अल्पसंख्याक आयोगाच्या काही शाळा होत्या, त्यांना परवानगी देण्यात आली होती. खरं तर दुखवटा होता त्या काळामध्ये आणि शासकीय दुखवटा असताना अजित पवार निधनानंतर अधिकाऱ्यांनी परवानगी नसतानाही अल्पसंख्याक शाळांना परवानगी दिली. हे मग मंत्रालयातील मृताच्या टाळूवरील लोणीखाना दुःखद घटनेमध्ये तिकडे मृतदेह पडला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्रीचा मृत्यू झाला आहे, अशा वेळेस अशा परवानगी देणार आहे. हे महाभाग कोण आहेत? अशा महाभागांना शोधून कारवाई केली पाहिजे. कारवाई केली नाही तर असे ज्या वेळेस शासकीय दुखवटा घोषित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर परवानग्या दिल्या जात असतील तर एकदा यांना धडा शिकवला पाहिजे. आज मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय का? मंत्रालय 100% झिरवटचा प्रकार नाही. मंत्रालय काय राज्यच भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. त्यामुळं बिनधास्त मंत्रालयातले अधिकारी बिनधास्त आहेत. एकदम त्यांची डेअरिंग वाढलेली आहे. त्यांना काय चिंता राहिलेली नाही आणि ते वाटेल त्या पद्धतीनं आपला धंदा जोरात सुरू ठेवलेला आहे. आज काँग्रेसची बैठक आहे मुंबईला, काय अपेक्षित आहे? चंद्रपूरचा चर्चा विषय राहील का त्यात? चंद्रपूरचा विषय घ्याल तुम्ही? होईल ना, आता चर्चा आहे. त्यामुळं मी असं नाही म्हणणार की काही, पण राज्यभरातील एकूण संघटनेच्या संदर्भातली जी चर्चा आहे तर चंद्रपूरच नाही, राज्यामध्ये संघटनात्मक बांधणीसाठी आणि काही बदल आहेत अपेक्षित त्या संदर्भातली सांगोपांग चर्चा ती होणार आहे. आंदोलन होतं ते पुढे स्थगित केलं, पुढे ढकलण्यात आलेलं आहे. ओबीसीच्या अनुषंगाने आंदोलन करणार आणि आज आमची बैठक होती, माझी तब्येत पण काल बरी नव्हती, त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही पुढे ढकललं आहे. पण ते आंदोलन आम्ही जोरात करणार आहोत. मोर्चा पण निघणार आहेत जिल्ह्यामध्ये. हा ओबीसीवरचा अन्याय जो आहे त्याला आम्ही ताकदीनं लढू. हे सरकार ओबीसी विरोधी आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, हे आता स्पष्ट झालं. पार्थ पवारला सरकार वाचवण्याचा प्रयत्न करतोय का राजकीय? कळवा नाक्यावर ट्रक कंटेनरचा अपघात झाल्यामुळे ऐरोली विटावा ते कळवा नाका परिसरात वाहतूक कोंडी झाले. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झालेत. विरुद्ध दिशेनं वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढले. वाहतूक विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विकलं जाऊ नये यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलले. काल रात्री सुनेत्रा पवार यांचा आपल्याला फोन आला होता. आज शिक्षणाधिकारी तसंच संबंधित अधिकारी आणि संस्था संचालकांना बोलावून अंतर्गत नोटीस देण्यात येणार आहे, असं अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणालेत. काल रात्री सुनेत्रा पवार यांनी केलेल्या फोनमध्ये त्यांनी या निर्णयाचं कौतुक केलंय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष झाल्यानंतर लहान मुलांच्या नावावर पैसे घेण्याचे प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात 24 तासाच्या आत राज्याचे मुख्यमंत्री यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत, असंही त्यांनी म्हटलंय. सबसे पहले मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी को धन्यवाद कहना चाहूँगा. ये एक कदम साक्षरता की ओर है कि शिक्षा बेची नहीं जाए, ऐसा उन्होंने ये किया है. और सबसे बड़ी बात ये है कि कल मुझे इनका महाजन जी जो सुमित्रा जी, उनके यहाँ से फ़ोन आया था कि आज इसकी चौकसी लगवाइए करके. तो मैं इसीलिए आज मुंबई जा रहा हूँ और सबको सेक्शन 10 के अंतर्गत ये नोटिस देने वाला हूँ, जितने भी शिक्षण अधिकारी है जिन्होंने किया है, और साथ में जो संस्था संचालक है उनको भी बुलाने वाला हूँ. जो मंत्रालय के लोग जो इसमें शामिल हैं उनसे बुलाकर पूछा जाएगा. मुख्यमंत्री पवार जी के यहाँ से फोन आया था? हाँ, कल रात में फ़ोन आया था वहाँ से. उन्होंने बोला बहुत अच्छा कदम उठाया है आपने और इसकी जांच पूरी होनी चाहिए. तुम्ही आरोप केला की हे सगळं काँग्रेसच्या काळात झालं होतं, म्हणजे काय? हाँ, ये जितनी भी शैक्षणिक संस्थानें हैं अगर आप देखो तो ये कांग्रेस के कार्यकाल में बांटी गई थी और सारे इनके जितने भी जो कार्यकर्ता थे, ज़्यादातर अगर 90% अगर ये शालाएँ जो देखेंगे आप तो 95% शालाएँ जो है कांग्रेस के कार्यकर्ताओं के पास ही है. मतलब इतने सालों से ये भ्रष्टाचार चल रहा था लेकिन भाजपा ने आके कार्रवाई की, ऐसा आपको कहना है? हाँ, बिल्कुल डेफिनेटली, क्योंकि अगर आप देखें तो 6-8 महीने पहले जो SIT नागपुर में गठित हुई थी उसी का ये परिणाम है. जब मैं अल्पसंख्यक आयोग का चेयरमैन बना, देखा कि बच्चों को पढ़ाया नहीं जा रहा और बच्चों के नाम पर सरकार से पैसा लिया गया. राज्य के मुख्यमंत्री ने तुरंत एक्शन ले लिया ये सब कुछ? डेफिनेटली, अगर आप देखें तो 24 घंटे भी नहीं हुए. राज्य के जो मुख्यमंत्री है उन्होंने एक बहुत कड़ा डिसीजन लिया है. शहरातील पंचवटी ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी पाईपलाईन फुटल्यानं रस्ता जलमय झालाय. मातोश्री विमलाबाई देशमुख मुलींच्या वसतिगृहासमोरील पाईपलाईन फुटल्यानं वसतिगृहासमोरील रस्त्यावर पाणीच पाणी साचलंय. जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली. 2 ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं लांब अंतरापर्यंत पाणी साचलंय. PDMC रुग्णालय परिसरातही पाणी शिरले.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। वर्धा जिल्ह्यातील उमरी मैरघे इथं शंकर देवस्थानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। या उत्सवाला पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी उपस्थिती लावली। प्रभू शिवाच्या आशीर्वादानं वर्धा जिल्ह्याची भरभराट होईल अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली। वर्धा जिल्ह्यातल्या उमरी मेघे या गावात शंकर देवस्थानच्या वतीनं दरवर्षी महाशिवरात्री उत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहानं करण्यात येत असते। या देवस्थानचे अध्यक्ष सचिन खोसे आणि त्यांचा मित्रपरिवार जवळजवळ 2 महिने आधीपासून याच्या तयारीला लागत असतो आणि वर्धा जिल्ह्यातले हजारो भाविक या महाशिवरात्री उत्सवामध्ये सहभागी होतात। आज आम्ही देखील पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत व मित्रमंडळींसोबत ह्या ठिकाणी सहभागी व्हायला आलेलो आहे। परंतु या ठिकाणी एकंदरीत आल्यानंतर ह्या ठिकाणचं एक धार्मिक वातावरण, पवित्र वातावरण, त्याच पद्धतीनं प्रभू शिवाच्या आशीर्वादानं येणाऱ्या काळात वर्धा जिल्ह्याची निश्चितपणे मोठ्या प्रमाणात भरभराट होईल अशी अपेक्षा, अशी प्रार्थना ईश्वर चरणी करतो। अतिशय व्यवस्थित असं नियोजन या ठिकाणी जवळजवळ 50,000च्या वर भाविक या ठिकाणी भेट देत असतात, महाप्रसादाचा लाभ घेत असतात। परंतु सचिन खोसे, त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष करून उमरी गावातले सर्व गावकरी हे एकत्रित येऊन याचं उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी करतात। पाचगणी इथं आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप 2026चं उद्घाटन खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झालंय। 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेत 200 आंतरराष्ट्रीय स्पर्धक सहभागी होत आहेत। भारतासह इतर 25 देशांमधील 200 नामांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झालेत। स्पर्धेच्या परीक्षणासाठी पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप असोसिएशनचे अध्यक्ष श्री गोरान यांच्यासह जागतिक दर्जाचे तज्ज्ञ पंच उपस्थित आहेत। आतापर्यंत प्रामुख्याने युरोपीय देशांमध्ये आयोजित होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मान यंदा प्रथमच आपल्या देशातील पाचगणी शहराला मिळालाय। त्यामुळे जिल्ह्यातील अभिमानासाठी ही बाब ठरली आहे। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तसंच बडतर्फ फौजदार गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फलटण न्यायालयानं फेटाळलाय। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी गोपाळ बदने या बडतर्फ फौजदारानं जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता। मात्र या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्यानं न्यायालयानं कोठडीत असलेला गोपाळ बदाने याचा जामीन अर्ज फलटण न्यायालयानं फेटाळून लावलाय। ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या साकेत पुलाचं काम पूर्ण झाल्यामुळे आजपासून 200 मीटरचा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय। त्यामुळे वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळालाय। येत्या मे महिन्याच्या अखेरीस उर्वरित कामं देखील पूर्ण होणार आहेत। या पुलामुळे ठाणे मुंबई तसंच ठाणे भिवंडी मार्गावरील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होणार आहे। हा पूल बंद असल्यामुळे ठाणे भिवंडी मार्गावर 5 ते 10 मिनिटांचा प्रवास करण्यासाठी अर्धा ते 1 तास लागत होता। आता तो वेळ वाचणार असल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केलाय। सर्वप्रथम MSRDC आणि नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी आणि टीमचे अभिनंदन, त्यांना शुभेच्छा देखील की आता नुकताच आम्ही हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरू करून देण्यात आलेला आहे। आता वाहनांची रेलचेल पण वाढलेली आहे, वाहनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकच्या दिशेने जोरात जात आहेत। कॉन्क्रीटचा ब्रिज आहे, मोठा आहे, त्यामुळे पूर्वी जो वाहन चालकांना त्रास व्हायचा, स्लो जायचे, आता त्याच्यामध्ये थोडासा फरक पडून गती वाढून जाईल। बराचसा परिणाम जो पावसाळ्यामधला आमचा त्रास होता, या वाहन चालकांचा जो त्रास होता तो देखील दूर होणार। आता वॅकेशन येते, 10वी 12वीचे परीक्षा चालू आहे, त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले। या निमित्तानं संपूर्ण जिल्ह्यात शिवभक्तांकडून जय्यत तयारी सुरू आहे। बाजारपेठा आता पूर्णपणे शिवमय झालेल्या आहेत। शिवजन्मोत्सवासाठी लागणारं साहित्य, भगवे ध्वज आणि महाराजांच्या विविध आकारातील आकर्षक मूर्तींनी बाजारपेठा सजल्यात। बाजारात मूर्तींचे विविध प्रकार आणि दर, यंदा बाजारपेठेत शिवरायांच्या मूर्तीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत। लहान मुलांपासून ते मोठ्या मंडळांपर्यंत सर्वांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत। यामध्ये प्रामुख्याने फायबर आणि शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींना मोठी मागणी आहे। सर्वात मोठी मूर्ती 4 फुटांपर्यंत असून तिची किंमत 7,000 रुपयांच्या घरात आहे। शिवभक्त आपल्या पसंतीनुसार आणि बजेटनुसार या मूर्तींची खरेदी करताना दिसत आहेत। ये हम लाते पंढरपुर वालू से। ये शिवाजी महाराज की मूर्तियाँ है, कोई शासन पे है, कोई घोड़े पे है, कोई खड़े है, कोई बोले तो बैकग्राउंड में है।
और छोटे से बड़े तक सब है अपने पास। और इधर रेट हो जाएगा तुम्हारा हिसाब से लगाएंगे, होलसेल की दुकान है। और इधर शिव जयंती के लिए अभी स्टॉक लगाए वाला है हमने, एक से एक क्वालिटी आए वाली है, आप देख सकते हो। और इधर शिव जयंती संभाजी नगर से, मतलब शिव छत्रपति संभाजी नगर से हम लाते हैं मूर्ति। मांग कैसे है? मांग इसकी है 150 रुपये, इसकी है 350, उसकी है 700, ऐसा रहता सब। और वो बड़े वाली दिख रही होंगी पीछे, उनके होंगी तुम्हारे को 12,000 की रेट है वो, तो आ जाएंगे 8-9 हजार तक, ऐसा रहता रेट। और कहाँ से कहाँ तक वो आ जाता फाइनल 7,000 तक, और उससे कम नहीं होता उनका। और हम लाते पंढरपुर वालू से, अपना कारखाना है, इसलिए हिसाब का कारखाना है। अभी फिलहाल मांग कैसी है? अभी मांग अच्छी चल रही है फिलहाल, तो शिव जयंती आने वाली है ना 19 फरवरी को, इसलिए अच्छी मांग चल रही है। इससे अच्छा और बोले तो अच्छा ही चल रहा है। आता शिवजयंतीचा सण आलेला आहे 19 तारखेला। या ठिकाणी मूर्त्या चांगल्या आहेत आणि रेटेबल भावामध्ये अवेलेबल आहेत, म्हणजे मस्त मूर्त्या आहेत। आम्ही शिवजयंती दरवर्षी साजरी करतो घरी पूजनासाठी, त्याच्यासाठी मूर्ती लागल आणि त्या मूर्त्या चांगल्या आहेत। युवराज शेळके। रसिकाश्रय संस्था घाटंजीतर्फे राबवण्यात येणाऱ्या जीवाची मुंबई या सामाजिक उपक्रमांतर्गत यंदा शेतकरी आत्महत्याग्रस्त 30 विधवा महिलांना 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी मुंबई दर्शनासाठी नेण्यात येणार आहे। सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात येतोय। या सफारी दरम्यान हाजी अली दर्गा, सिद्धिविनायक मंदिर, फिल्म सिटी तसंच अलिबाग येथील समुद्र सफारीचा समावेश आहे। यापूर्वी या उपक्रमातून निराधार वृद्ध आणि घरेलू महिला कामगारांना मुंबई दर्शन घडवण्यात आलं होतं। यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा म्हणून हा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, याच्यात काही वावगं नाही आहे। पण हा जेव्हा हे संकट ज्यावेळेस येते त्यावेळेस एक खूप मोठा डोंगर त्यांच्या समोर असतो। पण ही जी महिला आहे आमची, आज ह्या ज्या महिला आहे यांनी कधी हार मानली नाही आहे आणि तिचा सदैव हा जिंकण्याचा प्रयत्न असतो। जे ठेवलेलं संकट मागे ठेवून जो तुझा पती जातो त्याला सामना करण्याची एक शक्ती तिच्यामध्ये आहे आणि हे करत असताना तिने आपले मुलांना वाढवणे, त्यांचं शिक्षण करणे, त्यांचं पालन पोषण करणे ही जबाबदारी तिने पूर्णपणे स्वीकारलेली आहे आणि ती स्वीकारून पण राहिली आहे। पण हे ओझं वाहत असताना एक कुठलं तरी मानसिक तिला त्रास होत असतो, मानसिक एक दृष्ट्या ती थोडी थकलेली पण असते। पण हे कुठेतरी थोडं दूर ठेवून थोडासा आनंद पण तिला त्या जीवनामध्ये घेता यावा यासाठी म्हणून महेश भाऊनी जी संकल्पना आहे त्यांची खूपच चांगली आहे आणि त्या संकल्पनेला आमच्या सर्वांचं अभिनंदन त्यांच्यासाठी आम्ही करतो। एकतर यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, जिथे भारतातून सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे हे दुःख काय असतं हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे। एकल महिला जी नवरा गेल्यानंतर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तिच्या डोक्यावरती येत असते, तिचे मुलं हे सगळे ती मोठं करत असताना सासरची लोकही पाहिजे तसा तिला रिस्पॉन्स देत नाही आणि समाज एक वेगळ्या नजरेने तिला बघत असतो। अशा याच्यात ती संघर्ष करत आपल्या लेकराला पोसत असते, स्वतःही जगत असते। अशा याच्यातून 4 पैसे स्वतःवरती कधी खर्च करावे आनंदासाठी हे ती करूच शकत नाही। तिला वाटते आज 5,000 रुपये जरी खर्च केले आपण आपल्या आनंदासाठी फिरण्यासाठी तेवढ्यातच आपला महिनाभराचा किराणा होऊन जाईल आणि म्हणून ती कधीही हे करत नाही। आणि म्हणून रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून आम्ही लोकांनी जीवाची मुंबई गेली 3 वर्ष झाली हा उपक्रम सुरू केलेला आहे। यावेळेस एकल महिलांना घेऊन आम्ही मुंबईला चाललो आहे, समुद्र सफारी करणार आहे, राजकीय नेत्यांना भेटणार आहे, फिल्म स्टारना भेटणार आहे, साडी चोळी करणाऱ्या या सगळ्या महिलांची जेवढा आनंद या महिलांना देता येईल तो आम्ही लोक या जीवाच्या मुंबईच्या माध्यमातून देणार आहे। धुळे तालुक्यातील मुकटी येथील शेतकरी वसंतराव साळुंखे याच्या शेत शिवारात गेल्या 2 दिवसांपासून एका बिबट्याच्या मुक्त वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्यानं वसंतराव साळुंखे यांच्या गोठ्यातील 2 वासरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली। लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील पशुधन धोक्यात आलंय आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। हल्ल्याची पद्धत पाहता हा प्राणी बिबट्या असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। हा प्राणी जेरबंद होईपर्यंत शेतकऱ्यांनी सतर्क राहावं, शेतात एकटं जाऊ नये आणि सायंकाळी लवकर घरी परतावं असं आवाहन वनविभाग आणि साळुंखे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलंय। माझ्या शेतामध्ये कालपासून एक बिबट्यासारखा एक प्राणी आढळला म्हणजे तो त्याचे माग मोरून आम्ही सांगतो। काल एक गाईच्या चालू झालेली गाय होती, तिचं एक 20-25 दिवसाचं वासरू होतं, एक त्याने पूर्ण फर्द्यापास करून खाऊन गेला
आम्हाला वाटलं काहीतरी हा आहे म्हणून आम्ही कालचा कंटाळा करून दिला, त्याच्या काही बघितलं नाही. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आज एक पारडूला पूर्णपणे दीड महिन्याचं होतं, पूर्णपणे एकदम सक्षम होतं ते. त्याने आम्ही कडकट बंदोबस्त केला होता, पूर्ण पॅक करून दिलं होतं. पण ते मागच्या बाजून त्याने बरोबर रस्ता करून त्या वासरूला पूर्णपणे खाऊन घेतलं, पोटाचा पूर्ण गर्भ भाग खाऊन घेतलेला आहे त्याने. आम्ही आज मग वन विभागाला मी फोन केला, पण एका फोनवरती आमचे भूषण वाघ म्हणून साहेब आहेत, त्यांनी मला रिस्पॉन्स दिला. पूर्ण पथकच्या पथक त्यांनी आमच्या शेताला व्हिजिट दिली आणि ते व्हिजिट दिले म्हणून त्यांनी पूर्ण त्या शेताला कॅमेरे वगैरे लावले. मी त्यांचा असा आभार मानतो की एका माझा फोनावरती त्यांनी रिस्पॉन्स दिला. म्हणजे असे अधिकारी तत्पर आहेत आपल्या शासनाचे खूप, म्हणजे त्याचा मला अभिमान आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो की आपण ह्या भागामध्ये थोडासा बिबट्याचा वावर आहे असो नसो, ते आपण सावधगिरी बाळगून सर्वांनी आपलं संगोपन करावं, गुरांचं किंवा आपलं स्वतःचं संगोपन करावं. आपण त्याचं कॅमेरा वगैरे लावलेले आहेत, पण त्याच्यावरून आपल्याला समजेलच, 2-3 दिवसात रिपोर्ट येईलच. पण ते मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या परिसरात बिबट्याचा वावर आहे, तर त्यांनी प्रत्येकाने आपली सावधगिरी बाळगून हे करावे. या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.